निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हा बोला. श्री स्वामी समर्थ ताई. हा श्री स्वामी समर्थ बोला. वेळ आहे तुम्हाला? अनुभव शेअर करायचा आहे का? हा. हा करा ना ताई. मला ना अनुभव शेअर करायचा होता ना, खूप हा दिवस झाले मी तुम्हाला करा करा. कुठून बोलताय? मी म्हणजे ना आता मूळच्या मधील जावली गाव अच्छा. हा आर्मीत असतात ना, अच्छा ते अच्छा अच्छा. अरुणाचलला असतात तर सध्या मी इथं. अरे बापरे. हा हा. मग काय अनुभव आला ताई तुम्हाला? मला म्हणजे मी तसं असं पहिल्यांदाच बोलते ना. हो हो बोला ना ताई. म्हणजे मी ना जेव्हा कॉलेजमध्ये होते ना, तेव्हा आमचे सर होते. ताई तुमचा आवाज नीट येत नाही हो. हॅलो. हा तुमचा आवाज नीट येत नाही म्हटलं. येतोय का आता? हा आता येतोय जरा. म्हटलं मी जेव्हा ना कॉलेजमध्ये होते ना, अच्छा अच्छा. हा हा. हा तेव्हा म्हणजे आमचे सर स्वामी भक्त होते. ते आल्यावरती मग वरती ब्लॅकबोर्ड वरती लिहायचे श्री स्वामी समर्थ आणि स्वामींविषयी 2 मिनिटं बोलायचे. अरे वा. हा आणि किती म्हणायचे छान. तुम्हाला जर जमलं तर अक्कलकोटला एकदा जाऊन या. तिथं गेले ना असं सगळे दुःख आपले नाहीसे होतात. असं 2 हो मिनिटं आम्हाला तेव्हा सांगायचे सर. बरोबर. आणि आणि तेव्हा एवढं कळत नव्हतं. मग सर सांगतात की श्री स्वामी समर्थ असं लिहिल्यावरती आपलं म्हणजे मन शांत होतं. अरे वा. हे सांगायचे ना. मग ते 2 वर्ष म्हणजे कॉलेजमध्ये होते 11-12वीला. तेव्हा मग वहीवरती आपलं असंच लिहायचं सर सांगतात म्हणून अरे वा. श्री स्वामी समर्थ असं लिहित बसायचे. हा आणि मग नंतर ना तिथून कॉलेज सुटलं आणि ते नामस्मरण म्हणजे मी लिहायची सर सांगतात म्हणून असं मनात काही माहित नव्हतं ना. हा हा हा. पण आपले गुरु सांगतात म्हणून असं लिहित अरे होते. वा वा. हा. हा आणि नंतर ना कॉलेज सुटलं आणि ते नामस्मरण पण हे झालं. आणि माझे माहेरकडे पण असं स्वामींचं कोणी करत नाही, जवळपास माहीतच पण नाही स्वामी म्हणजे काय असं सरांनी सांगितलेलं. आणि तिथून कॉलेज संपलं आणि 2 वर्षांनी माझं लग्न झालं. अरे बापरे. हा. नंतर 5 वर्ष नाही म्हणजे असं स्वामींचं काहीच नाही बरं का. हा. नंतर लग्न झाल्यानंतर 5 वर्षांनी मला वाटतंय 2 मुलं मला. आणि अच्छा. त्याच्यात मग 2 मुलं सांभाळणे, मिस्टर जवळ नसल्यामुळे मग बरोबर खूप जबाबदारी. दिवसभर काम परत असतंच ना. मग ते रात्रीचं मग मला करमायचं नाही, आठवण यायची त्यांची. बरोबर. खूप असं मग असं करमत नसल्यामुळे मोबाईल बघत असायची मी हा सतत. हा 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 हा. आणि नंतर ना मग मोबाईल वरती बघत बघत मला तारक मंत्रचं टायटल असं की हा आपल्या हा. मनातील तारक मंत्र ऐकल्याने म्हणल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात असं मी त्याच्यावरती केलं. बरोबर बरोबर. आणि नंतर ना मग म्हटलं बघू आणि ते तारक मंत्र लावलं ना, काय म्हणजे मला त्यांची आठवण पण यायची नाही. मग त्यांचे म्हणजे रोज मी असे लावायचे आणि मला झोप लागून जायची आणि असं शांत मन असं एकदम शांत वाटायचं. मला किती खूप छान. भारी वाटायचं. खरंच किती भारी छान. वाटायचं. हा आणि मग मी एक दिवस असंच सहज म्हणजे रोज रात्री मी लावायचे ना, हा मग एक दिवस असंच सहज म्हटलं की खरंच तुम्ही स्वामी आहे का? मग हा. मला पण असेल तर मला पण ते संग म्हणजे आपल्याला वाटतं ना सोबत घेऊन जावं त्यांनी. बरोबर. हो हो हो. तर मला तर मी म्हणजे सांगितलं स्वामींचं काय आहे? म्हटलं सहज असं बोल ना. आम्ही मला जर त्यांनी नेलं ना, मी तुम्हाला फोटो नाही तर मूर्ती आणीन. आई ग. हा हा आणि खरंच म्हणजे 2-3 महिन्यांनी आमच्या त्यांची ट्रान्सफर पण झाली. आधी श्रीनगरला होते ना जम्मू काश्मीरला. हा हा हा. आणि नंतर ना इकडे ट्रान्सफर झाले अरुणाचलला. हा. आणि मग मी त्यांना म्हणायचे लग्न झाल्यानंतर न ते म्हणायचे होणार आहे 1 वर्ष 3-4 वर्ष त्यांची ट्रान्सफर झाली नाही. हा. ह्यावेळेस झाली ट्रान्सफर. 2 महिन्यात म्हटले हा फॅमिली परमिशन मिळाली आहे. अरे वा. हा आणि खरंच म्हणजे मला खूप आनंद झाला.
तेव्हापासून म्हणजे स्वामींवरती मला म्हणजे ही विश्वास झाल्याने मला बसलाय. आज पण वाटतं की जो सांगत होता तेव्हापासून जर मी एवढं स्वामींचं हे केलं असतं तर आज किती म्हणजे हो हो. खरंच. तरी पण कुठे ना कुठे स्वामींनी मला हात दिला आणि कुठे ना कुठे त्यांनी मला त्यांच्या ह्याच्यात आणलं, म्हणलं संपर्कात म्हणलं आणलं ना. खरंच 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 मी खरंच. आज खूप खूप आनंदी आहे की अरे वा, स्वामींनी आता मला. कुठे आहेत तुम्ही? मी आता सध्या अरुणाचललाच आहे. बापरे. हम्म. अरे वा. आणि बघा ना नंतर ना मग इथं आल्यानंतर ना पण राहिलो मस्त. पण येताना ना मी पहिल्यांदा येणार म्हणल्यावरती खूप आनंदी आणि एवढ्या लांब जायचं म्हणल्यावरती किती आनंद होतो ना. हो बरोबर आहे बरोबर आहे. आणि मी त्या आनंदात मी स्वामींचा फोटोच आणायचं विसरले. अरे अरे. खरंच. आणि नंतर ना मग ते झालं आणि मी म्हटलं आता ह्यावेळेस नाही म्हणजे परत गेल्यावरती नक्की. आणि आमच्या तिथे मठ पण नाही शेजारी कुठं काहीच नाही. हा हा आणि मग म्हटलं बर चालतंय आपण परत गेल्यावरती हे करू. आणि ह्यावेळेस आता मला वाटतंय 4 महिन्या म्हणजे 4 नाही आता ह्याला दिवाळीला मी आता घरी गेलते गावी. हा हा हा. आणि तेव्हा मग मी म्हटलं मला स्वामींचं हे तर आणायचंय, मूर्ती तर घ्यायची, पण कुठं घेऊ, कशी मिळेल असं मी विचार करत होते. हा 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 हा. विचार करत होते आणि माझी सासू आहे ना, माझा मोठा मुलगा आहे ना, त्याला काहीतरी नवस बोलल्या होत्या अच्छा की हा. शिखरशिंगणापूरला 5 नारळाचं तोरण बांधेन म्हणून. अरे बापरे. हा हा. हां. आणि मग त्या मला मला आणि माझ्या मिस्टरांना म्हटल्या 2-3 वेळा म्हणजे सतत त्यांचं चालूच होतं की हम्म. नाही तुम्ही जावा. तुम्ही दोघंच जाऊन ते नवस पूर्ण करा. म्हणजे 2-3 वर्ष म्हणजे नाही पूर्ण केला त्यांनी. म्हटले आता तुम्ही दोघंच जावा. पोरगं पण हा मुलगा पण आहे. हा तुम्ही हा दोघं जावा आणि पूर्ण करून या. हा. आणि मी म्हणायची असं कसं ह्यांच्या मनात म्हणजे कधीच नाही आणि ह्यावेळेस एवढ्या का आमच्या हे म्हणतात जावा जावा. आणि तिथून म्हणजे गेलो पण आम्ही. आणि गेलो आणि आपण देवाला कसं नारळ हे घेतो का हो नाही. हो हो हो. तिथं स्टॉलवरती गेले ना तिथं हा. आम्हाला खरंच म्हणजे मला स्वामींची फोटो दिसला छोटासा. अरे वा. आणि मी खूप खुश झाले. म्हणजे मी मग म्हटलं की मी म्हणत होते विचार करत होते की स्वामी मला तुम्ही कुठं भेटाल की हो काय इथं हो मठ हो. नाही कसं मला तुम्ही हे हम्म. भेटाल. पण मला तिथं फोटो भेटला ना खरंच मला खूप आनंद झाला अरे तिथं. वा. मग घेतला तुम्ही? हा घेतला ना. तो घेतला आणि तिथं समोर गेला ना असं पुस्तकं होते आणि तिथं मला स्वामी चरित्र पुस्तक भेटलं. आणि मला सेवा ही काहीच माहित नव्हते हा की हा. स्वामींची सेवा करायची असते की काय, हम्म. काहीच नाही. आणि मी स्वामी चरित्र पण घेतलं ते म्हणजे असं हम्म. दिसलं म्हणून म्हटलं घ्यावं. पण ते बरोबर. घेतलं आणि म्हणजे बघा ना स्वामींचा फोटो आला आणि म्हणजे स्वामी स्वामींना यायचंच होतं तुमच्याकडे. हा तेच ना. आणि नंतर न असेच मग मी म्हणायचे की तुमचा अनुभव ऐकायचे. हम्म. तुमचे अनुभव ऐकायचे. नंतर न मग असं मला जवळ असं मोबाईलवरती आपल्याला सगळं सांगण्यात किती फरक असतो हो ना. हो हो हो. स्वामींविषयी सेवा की काय. मी स्वामींना खूप रिक्वेस्ट करायची की स्वामी मला कुणीतरी मार्गदर्शन करणारं हवं या. म्हणजे मला तुमच्याविषयी जास्त माहिती कशी सेवा करायची हा काय. हा हा. खरंच म्हणजे मी खूप विनवणी करायची स्वामींना की मला हम्म. काहीच माहित नाही तुमच्याविषयी कशी सेवा करायची काय काहीच नाही. आणि असंच एक दिवशी मी असं ग्रुपवरती सेवा घ्यायसाठी मेसेज टाकला होता. हम्म. आणि मला ना समर्थ दादांनी मला फोन केला आणि मेसेज पण केला होता. अरे खरंच वा. म्हणजे म्हणजे मी त्यावेळेस पण एवढी खुश झाली ना की प्रदीप दादांच्या जवळचा एवढ्या व्यक्ती म्हणजे मला माझ्याशी बोलतोय हम्म. दादा. म्हणजे मी खरंच खूप म्हणजे म्हटलं बघा ना म्हणजे तुम्ही माझी इच्छा पूर्ण केली. तुम्ही मला खरंच म्हणजे सगळं समजून सांगितलं स्वामींविषयी सेवा हो कशी ना. करायची काय. अरे म्हणजे वा. मग आता आणि मी करता तुम्ही सेवा? सेवा म्हणजे मुलं आहेत ना छोटी जमेल तेवढी मी करते. पण मग हा. तारक जमेल मंत्र तेवढी करायची, पण करायची. हा हा. पण तारक मंत्र नामस्मरण माझं सारखं चालू असतं काम करताना. पण बसून एका जागेवर जास्त सेवा करता येत नाही ना. नाही बरं, मुलं पण छोटी आहेत ना. पण मी म्हणते स्वामी मला म्हणजे सतत काम करताना पण माझं चालू असतं ना. मी म्हणते मी बसून एका जागेवर नाही केली तरी असं
आपण चालता उठता बसता करू मनापासून शकतो. सेवा करतोय ना, बरोबर, ते बरोबर. ते स्वामींना खूप हे आहे. नाही खरंच. आणि खूप छान ताई. तुमचा अनुभव मी शेअर करते हां. आणि अजून एक होता मोठा अनुभव होता. हां. हो का? सांगू हं. वेळ आहे तुम्हाला? हो, आजचा वेळ त्याच्यासाठी आहे. सांगा तुम्हाला सांगायचंय तर. म्हणजे इथं पहिल्यांदा आले ना फर्स्ट टाईम इथं. काय, काय? म्हणजे अरुणाचलला मी फर्स्ट टाईम आली ना. कुठे? हॅलो. इथं अरुणाचलला मी फर्स्ट हां, टाईम हां, आले हां. होते ना, हां. तेव्हा म्हणजे इथं क्वार्टर एवढ्या नाहीत ना फॅमिलीवाल्यांच्या. अच्छा, अच्छा. हां, हां. आम्ही सिंगल रूम घेऊन राहतो ना. हां, हां. बरोबर. तेव्हा अ, राहिलो होतो तिथं ना, म्हणजे असं जिथं राहिलो तेव्हा म्हणजे ते घर ना असं हे होतं, म्हणतात ना एखादी जागा चांगली नसते हो, हो, आपल्यासाठी हो, हे. हो, हो. तसं मग ते घर वाटतं, ते म्हणजे हे होतं तिथं आमचं, म्हणजे तसे चिडचिड होते, हे व्हायचे. मग ते हे वाटायचं पण दुर्लक्ष करायचो की असू द्या, असं कामाने हे होतं. बरोबर. हां, हां. परत तिथं 2 महिने राहिलो आम्ही त्या रूम मध्ये, आणि नंतर काय झालं, तिथे मालक आणि मालकीण पण जास्त म्हणजे राहत नसतात ना, राहत हां. नव्हते. आणि एक दिवशी असं आले 8 दिवसासाठी ते, हां, आणि हां. मालकांचा ना हे झाला, मृत्यू म्हणजे एक्सपायर झाले ना ते. अरे बापरे! हां, हां. आणि एक्सपायर झाले, आणि इथं कसं ते आपल्याकडे पंडित म्हणतात ना, हे लोक आहेत ना, हां, हां, हां. ते ना कुंडली बघतात मृत्यू झाल्यानंतर. अच्छा. हां, हां. ते मृत्यू म्हणजे ते लामा असतात ना, लामा लोक, ते हां, हां. म्हटले की हे जागा आहे की नाही 2 वर्षांपूर्वीच कोणाच तरी डेट होणार, त्या घरातून मृत्यू जाणार होता. अरे बापरे! आणि आमच्या शेजारी पण ज्या भाभी राहत होत्या ना, हं. त्यांच्या पण मिस्टरांचा एकदा ऍक्सिडेंट झाला. बापरे! हां. आणि ते त्यांच्या घरात कुत्रं आपण पाळतो की नाही, हो, 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 हो. ते पाळलं होतं म्हणून त्यांचं ते तळलं, आणि त्यांचं प्रेग्नेन्सी मध्ये 6व्या महिन्यात तेव्हा हे झालं होतं ना. तेव्हा त्यांना न्यायला आलते असे ते सांगत होते ना. अरे बापरे! ते हे झालं, आणि त्याच्यात म्हणजे त्या दोघांवरनं त्यांच्या घरात कुत्रा असल्यामुळे त्यांचा वरनं मृत्यू टळला. आणि म्हणजे कुत्र्यावर ज्यावेळेस गेलं. तेच ना. ज्यावेळेस मग ते मालक आलेत ना, त्यावेळेस त्यांचा बघा मृत्यू झाला. आणि म्हणजे एवढं हे सांगत होते, 4 दिवस तो घरी म्हणजे आम्ही राहत होतो ना, त्याच्यावरती त्यांची रूम होते. बापरे! हां, हां. त्याच्यावरती म्हणजे 4 दिवस होते बघा त्यांची पूजा पाठ. अक्षरशः आम्ही एवढी म्हणजे त्यावेळेस त्यांची पण नाईट ड्युटी होती ना. हां, हां, हां. अक्षरशः एवढे रडत होतो ना, म्हणजे घरातून रूम मधनं बाहेर पण निघायला येत नव्हतं. आणि असंच आपल्या गावाकडे नसतं ना, हां, आणि तर हां. 4 दिवस तो वरती ते एक्सपायर झालेलं व्यक्ती, त्याची पूजा पाठ असं बापरे! लांब लोकांनी म्हणजे ते असे म्हणतात की 4 वर्षापूर्वी म्हणजे ही जागा चांगली नाही. म्हणजे असं एकदम हे व्हायला लागलं ना. बापरे! भरपूर रडायची मी. आणि हं. मग ते शेजारचे भैया त्यांचे ओळखीचे होते ना साहेब लोक. हां, हां, हां. मग त्यांनी ड्युटी चेंज केली त्यांची. हं, हं. सकाळची लावली. हं, हं. तरी पण म्हटलं मी काय आता इथं राहू शकत नाही या रूम मध्ये. हां. तुम्हाला रात्रीची नाईट ड्युटी ही लागली तर मग, आणि इथं रूम पण भेटत नाहीत लवकर. हो का? म्हणजे असं आर्मीवाले हे भरपूर येत नाही, आणि क्वार्टर नसल्यामुळे सिंगल रूम एक खाली तर दुसरे लगेच बुकिंग होते आधीच. अरे बापरे! भेटत नाहीत. आता ते म्हटले रूम खाली करायचं तर मिळाली तरी पाहिजे ना रूम आपल्याला दुसरी. बरोबर, बरोबर. मग बघा ना स्वामींची कशी कृपा. अरे 1 महिन्यात आम्हाला एवढी छान रूम मिळाली, एवढी छान, म्हणजे तिथं आपल्या महाराष्ट्राच्या बी फॅमिली आहेत बघा. अरे वाह, 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 वाह! किती बरं वाटलं असेल तुम्हाला? खरंच म्हणजे खूप खूप आनंद झाला बघा ना. म्हणजे हं. मी एवढी घाबरायची, आणि त्यावेळेस नुसतं तारक मंत्र आणि स्वामींची गाणी हे लावायची. आणि तेव्हा तेव्हा मला खूप वाटलं की तरी माझे वडील म्हणायचे, अगं मनात काय आणत जाऊ हं. नको, काही नसतं मनात आणल्यावरती खूप भीती वाटते, असं माझे हां. वडील सारखे धीर द्यायचे ना. हां, 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 हां. आणि तरी पण मग तो तारक मंत्र, आणि मग त्यातनं पण बघा ना, एवढ्या ह्याच्यातून स्वामींनी अलगद बाहेर काढलं ना आम्हाला. बघा खरंच. स्वामी म्हणजे सेवा ते करत होत्या दुसरी म्हणून. हा स्वामी सेवा करत होत्या म्हणून ताई.
बघा ना, म्हणजे दुसरी म्हणजे लगेच रूम आम्हाला भेटली. एका महिन्याच्या आत रूम भेटली आणि तिथं आपल्या महाराष्ट्राच्या 2-3 फॅमिली आहेत. मुलाला शाळा जवळ आहे. हा. सगळं, सगळं व्यवस्थित आहे बघा. अरे वा, किती किती छान ना, छान, बघा ना. किती छान. म्हणजे आणि मोठ्या आता म्हणजे संकटातनं वाचवलं स्वामींनी तुम्हाला. हां आणि अजून एक अनुभव येत आहे. हा, सांगा सांगा. अहो म्हणजे माझ्या माहेरी पण असंच माझा बारका भाऊ ना हम्म. गोंदवलेला गेलता ना, त्यांनी स्वामींची फोटो आणला होता ना हा हा आणि मग मला माहित झाल्यावरती मी माझे वडील पण माळकरी आहेत ना, हा 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 मग ते वडिलांना म्हटलं की तुम्ही पण ते रामाचा जप करतात ना, म्हटलं हा स्वामी समर्थांचा पण जप करत जावा तुम्ही हा हा 11 माळी. तर हा ते म्हणले बरं चालतंय आणि त्यांनी 11 माळी जप असं करायला सुरुवात केली आणि 15 दिवसात मला वाटतं आमच्या घरची परिस्थिती एवढी चांगली नाही ना, म्हणजे हा हा आधीपेक्षा आता बरी आहे. हा हा 15 दिवसात म्हणजे मी आता सुट्टीला गेलते तेव्हा हा. बघितलं ना, फ्रीज आणला होता घरात. अरे वा. हां, फ्रीज आणला होता आणि तो सेकंड हँडच होता अच्छा. हा आणि त्याच्यावरती स्वामींचा फोटो होता बघा हा 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 फ्रीजवरती. हा हा म्हणजे वा. मी बघा ना, मी वडिलांना म्हटलं, "हा फ्रीज कुठून घेतला हो तुम्ही?" हा मला म्हटले, म्हणजे माझा दादा आहे की नाही, हा 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 त्याच्या मित्राने तो फ्रीज खूप चांगला आहे, पण असं म्हणतात ना, असं एखाद्याला हे झाल्यावरती विकतेत ना, थोडंसं अडचणी आल्यावरती बरोबर. हा किंवा मोठा घ्यायचा म्हटल्यावरती मग तो बरोबर जुना असेल तो बरोबर. ते विकायला गेलते आणि ते म्हटलं की दादाला हा तुम्हाला घ्यायचं असलं तर घ्या. ते हा म्हटलं आता घरात पण फ्रीज नाही, घ्यावा तर लागेल. हा म्हणून तो म्हटला चालतंय घेतो. ते हा. म्हटले तुम्ही काही नाही नका देऊ, पण माझा भाऊ म्हणजे तसा खूप हे आहे. म्हटलं नाही नाही मी तसं काही घेणार नाही. तुम्ही काय ती किंमत सांगा, त्याशिवाय मी घेणार नाही. किती तुमचं काय किंमत असेल ती मी देईन. अरे वा. हा हा हां. आणि मग ते म्हटले बरं चालतंय, तुम्ही तुमची एवढी इच्छा आहे तर ₹1000 द्या. हा बघा हा. ना, ₹1000 तर आजकाल काय येतंय काहीच येत नाही, काहीच येत आणि नाही. खरं. म्हणजे खरंच खूप छान ती फ्रीज आहे. मी स्वामींचीच बघितलं ना, कृपा. हा तेच ना मी वडिलांना म्हणलं, वडिलांना पण खूप आनंद झाला ना. मग ते पण म्हणतात, मला दुसरं काही जमत नाही. मी स्वामींचा हे जप तेवढा करत जाईल. मी म्हटलं तेवढंच करा. स्वामींना काय पाहिजे तेवढं. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर तेच आहे. ना. ते मग किती ते छान मग ताई. ते म्हणजे तेच ना. हळूहळू सगळं कसं चेंज होत गेलं बघा. बघा ना, म्हणजे माझ्या वडिलांना पण खूप आनंद, खूप म्हणजे खूप आनंद झाला. हो ना. हम्म. आणि मी म्हणजे जेवढे मला स्वामींविषयी माहित होतं ना, मी अनुभव ऐकते आणि माझ्या वडिलांना सांगते. माझ्या वडिलांना पण खूप आनंद म्हणजे असं ऐकायला आवडतं. त्यांना पण असं खूप आनंद वाटतो ना. बघ म्हणतात बरोबर किती बरोबर. हे आहे. खूप छान हं. मी शेअर करते हं ताई. हां. श्री स्वामी श्री समर्थ. स्वामी समर्थ. खूप गोड बोलल्या तुम्ही. हो, मला पण तुमचा आवाज खूप आवडतो ताई. हो, खूप मला पण छान म्हणजे वाटलं. अनुभव ऐकायला आवडतात. पण कसं मिस्टरांना आवडत नाहीत ना. ते म्हणतात काय खरे असतात का काय? मग ते आले की नाही बंद करायचं आणि ते ड्युटीला गेले की नाही ऐकत बसायचं. नाही, खूप छान मी शेअर करते हं. हां, ठीक आहे. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.